बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती करतो. शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला, तुमच्या हक्काच्या लाडक्या YouTube प्रबोधन माध्यमाला जर तुम्ही सर्व शिवसैनिकांनी अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेली सारी माहिती, सारे व्हिडिओ मला तुम्हा सर्वांपर्यंत आहे असे पोहोचविता येतील. त्यासाठी तुम्हा सर्वांना विनंती करतो, शिवसेना एक वादळ हे माध्यम सर्वांनी आत्ता ताबडतोब सबस्क्राईब करा. व्हिडिओच्याच खाली अगदी सबस्क्राईब नावाचं बटन आहे काळ्या रंगामध्ये, त्याला प्रेस करा आणि बाजूचं बेल आयकॉन देखील, बेलचं चिन्ह, त्या घंटीचं चिन्ह देखील दाबा. ही सर्वांना विनंती. गेल्या 2-3 दिवसापासून आपण पाहतोय महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय. थोडंसं तुम्हाला अर्धा दिवस मागे घेऊन जातो, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पडण्या अगोदर घेऊन जातो. महाराष्ट्रामध्ये बदलापूरचं प्रकरण ज्वलंत झालं होतं. 2 चिमुरड्यांवर अत्याचार झाला होता. आता त्याच्याही जर तुम्हाला अगोदर घेऊन जायचं झालं तर तुम्हाला चांगलंच आठवत असेल, जवळपास 3 ते 4 दिवस अहमदनगर असेल, जळगाव असेल आणि विशेषतः नाशिक असेल, पेट घेत होतं. नाशिक जाळलं जात होतं. मोहल्ल्यामध्ये आगी लावल्या जात होत्या, गल्लीबोळांमध्ये आगी लावल्या जात होत्या. नाशिक जवळपास 2 ते 3 दिवस धुमसत होतं. आपण पाहिलं हे सगळं का घडत होतं, तर हिंदू आक्रोश मोर्चा. बरं, हिंदू आक्रोश मोर्चा कशासाठी काढला गेला होता? बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार चालू होते, त्यासाठी महाराष्ट्रामध्ये, तेही विशेषतः नाशिकमध्ये, जळगावमध्ये, अहमदनगरमध्ये हिंदूंचे आक्रोश मोर्चे काढले गेले. मला एक कळालं नाही, अनेक गोष्टी घडल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, अनेक गोष्टी घडल्या आहेत, पण आक्रोश मोर्चा बांगलादेशातल्या हिंदूंसाठी. आता शिवसेनेची भूमिका सांगतो. शिवसेनेची भूमिका कायम हिंदूंच्या पाठी, सर्व जाती धर्म पंथांच्या पाठी राहिलेली आहे. पण हिंदूंवर जर कुठेही अत्याचार होत असेल तर शिवसेना कायम त्यामागे खंबीरपणे उभी राहणार. पण तुमच्या ह्या भूमिकेमागे, हे जे काही आक्रोश मोर्चे काढले, त्या भूमिकेमागे जर राजकारण असेल तर मात्र आम्ही त्याच्या विरोधात आवाज देखील उठवणार. मला एक सांगा, आक्रोश मोर्चे काढत असताना जाळपोळ ही गरजेची होती का? तर केलीत तुम्ही. बसेस जाळल्यात, ST बसेस फुकल्यात, कित्येक ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली, वाहनं जाळली. त्यानंतर मला वाटतं सरकारी कार्यालयांवर दगडफेक झाली, मोहल्ल्यांवर दगडफेक झाली. जाणून बुजून काही अल्पसंख्याकांच्या वस्त्यांना टार्गेट करण्यात आलं. जे काही बांगलादेशात चाललंय त्याचा तुम्ही इथे ठसा उमटवलात. चला, या सगळ्यातून काय भेटणार होतं हे देखील तुम्हाला सांगतो. भविष्यात 2 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका. हे अशा प्रकारचं वातावरण तयार करून तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कशा प्रकारे हिंदू मतांचं पोलरायझेशन करायचं, आम्ही कसे हिंदूंचे कैवारी. तुम्ही खरं तर हिंदूंचे कैवारी नाही, तुम्ही हिंदूंचे दुश्मन आहात. मी यासाठी सांगतो हिंदूंचे दुश्मन, यासाठी कारण तुम्ही पहा, 2.5 वर्षांच्या महाविकास आघाडीच्या उद्धव साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, शिवसेनेसारखा कडवट हिंदुत्ववादी पक्ष महाराष्ट्र राज्याच्या सर्वात महत्वाच्या पदावर होता. महाराष्ट्रात एकही दंगल उसळली नाही. होय, मी मान्य करतो, शिवसेना हा कडवट हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि आजही सांगतो, कालही होता, आजही आणि भविष्यातही राहील. पण आमचं हिंदुत्व हे यांच्यासारखं बेगडी हिंदुत्व नाही. लक्षात घ्या, यांनी विधान परिषदेचे आमदार निवडून आणण्यासाठी MIM सारख्या पक्षाची देखील मतं घेतलेली आहेत. MIM सारख्या पक्षाची मतं. यांनी जम्मू काश्मीरामध्ये मुफ्ती मेहबूबा सईद सोबत त्यांनी सरकार देखील स्थापन केलेलं आहे, जे फुटीरतावादी आहेत. मग आता तुम्ही मला सांगा, यांचं हिंदुत्व हे लोकांची घरं जाळतं. शिवसेनेचं हिंदुत्व लोकांची घरं जाळण्याचं, असं हिंदुत्व आम्ही शिकवत नाही किंवा असं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. शिवसेनेचं हिंदुत्व हाताला काम देण्याचं शिकवतं. प्रत्येक हाताला काम कसं मिळेल, प्रत्येकाच्या घरातली चूल कशी पेटती राहील, हे हिंदुत्व आहे. हिंदुत्व प्रामाणिकपणा शिकवतं. आणि तुम्ही पाहिलं असाल, शंकराचार्य महाराज देखील मातोश्रीवरून म्हणाले, हिंदू कधी धोका देऊ शकत नाही, फसवू शकत नाही. या गोष्टींना कुठेतरी महत्व आहे. हे कसले हिंदू?
यांच्या मनामध्ये अचानक हिंदुत्व जागा होतं. निवडणुका आल्या की निवडणुका संपल्या की यांचं हिंदुत्व खाली बसतं. यांनी अबू आझमीचं मत घेतलं, यांनी रईस शेखचं मत घेतलं, यांनी MIMच्या दोनही आमदारांची मतं घेतली. MIM सारख्या धर्मांध पक्षाच्या आमदारांची मतं घेणारा भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी कसा काय असू शकतो? फक्त निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या दंगली भडकवायच्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये भडकवायच्या. नेमकं झालं त्यावेळेस उलट. यांचा सगळा गेम झाला उलटा पालटा, कारण बदलापूरचं प्रकरण घडलं. यांना बटन दाबून दंगली थांबवाव्या लागल्या, कारण ह्यांच्या हातामध्ये मशीन असते, ते रिमोट कंट्रोल असतं. बटन दाबलं दंगली चालू, बटन दाबलं दंगली बंद, कारण हे घडवत असतात. ह्यांच्याकडे दोनही बाजूची लोक असतात. जय श्रीराम म्हणणारे देखील असतात आणि नारे तकबीर म्हणणारे देखील असतात. दोघांनाही हेच पाठवतात. यांनीच सगळं करायचं आणि बाजूला होऊन जायचं. तमाशा चालू झालेला असतो. बदलापूरच्या प्रकरणानंतर छत्रपती शिवरायांचा, महाराष्ट्राची अस्मिता त्यांनी धुळीस मिळवली. छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला. आता ह्या प्रकरणामध्ये जवळपास 8 ते 10 दिवस झाले हा भारतीय जनता पक्ष सकाळ संध्याकाळ महाराष्ट्रातल्या जनतेच्या शिव्या लाखोल्या खात होता. याच्यातून कुठेतरी परत एकदा लक्ष कसं भरकटवायचं प्रयत्न करून पाहिले यांनी. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, किती चाणाक्ष बुद्धी असते. पुतळा वाऱ्याने पडला 45 किलोमीटरच्या, म्हणजे लक्ष कसं भरकटवायचं. वाऱ्याने पडला पुतळा, म्हणजे बघा वेल्डिंग मजबूत असेल नसेल ह्या गोष्टींवर कोणी गेलं नाही. पुतळ्याचं मटेरियल कसं वापरलं त्याच्यावर कोणी गेलं नाही. पुतळा पाडला की पडला. अगदी प्रकाश आंबेडकरांचं विधान देखील तुम्ही ऐकलं, काही गरज नव्हती. पाडला की पडला. त्यानंतर निलेश राणेचं विधान ऐकलात. वैभव नाईक 15 मिनिटात कसे पोहोचले. म्हणजे यानं त्या प्रकारे कशा प्रकारे त्यामध्ये एक संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण अयशस्वी ठरला. मग त्यानंतर काय करायचं? जवाहरलाल नेहरूंनी कशा प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान केला होता त्या काळामध्ये, अशा प्रकारची जिभेला हल्ली वाक्य सोडून द्यायची. बरं, काँग्रेसवाल्यांनी पुरावे मागितले तर एकही जण भारतीय जनता पक्षाचा माईचा लाल एकही पुरावा देऊ शकला नाही. म्हणतात जवाहरलाल नेहरूंनी माफी मागावी, त्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला, पुरावा एकही नाही. म्हणजे कशा प्रकारे फक्त तात्पुरतं लक्ष डायव्हर्ट करायचं. बरं, तेही अयशस्वी ठरलं, कारण पुरावे मागितले गेले, एकही पुरावा सापडला नाही. मग त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सरळ सुरतच काढली. सुरतेवर कधी स्वारी झालीच नाही. छत्रपती शिवरायांनी कधी सुरतेची लूट केलीच नाही. हे अशा प्रकारचं वाक्य देऊन त्यांनी सगळ्यांना कामाला लावलं आणि ते यशस्वी ठरले. म्हणजे मुख्य जे होतं पुतळ्याचं प्रकरण ते बाजूला राहिलं आणि सगळे अडकले सुरतेमध्ये. की सुरतेची लूट झाली होती, एकदा नाही तर दोनदा झाली होती. कुणाकुणाच्या कुठल्या व्यापाऱ्याशी बोलणं झालं होतं, किती लूट आणली होती स्वराज्याच्या स्थापनेसाठी, स्वराज्याच्या कामासाठी. या सगळ्या प्रकरणांमध्ये आपण यांचा भ्रष्टाचार राहिला ना बाजूला. राहिला. आता विचार करा, तेही कुठेतरी अयशस्वी ठरताना दिसतंय. तर ह्यांनी नवीन चालू केलं पुन्हा तो जुना पैंत्रा. भारतीय जनता पक्षाचा जुना पैंत्रा अतिशय ते जुन्या पद्धती आहेत. ब्रिटिश गेले, पण ब्रिटिशांनी आपले गुणधर्म यांच्यामध्ये सोडलेले आहेत. फोडा आणि राज्य करा. जर तुम्हाला समाज एकवटताना दिसतोय ना, समाजामध्ये कशी दुही माजवायची, जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, पंथाच्या नावावर, हे सगळं झालं तर जथ्यांच्या नावावर देखील दुही माजवतील. हा गाव वेगळा, तो गाव वेगळा, ह्या गावाची ही वेश, इथे देखील हे दुही माजवतील. यांनी काय केलं, पुन्हा आपलं हिंदू मुस्लिमचं कार्ड बाहेर काढलं. ते रामगिरी महाराजांच्या वक्तव्यांवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचले कोण? गब्बर, हिंदूंचे गब्बर. हे एवढे गब्बर आम्हाला नको. हे असे गब्बर, मी कालही म्हटलं, अनेक जणांनी त्याच्यावर ते मीम्स केलेले आहेत. तो ताणलेला रबर देखील मोठा असतो, हे कसले गब्बर. याच्यापेक्षा आमचा मोठा असतो खोड रबर, हे कसले गब्बर. हे असले गब्बर नको. आमची एवढी वाईट अवस्था नाही आली आणि आमच्या हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आमचं हिंदुत्व कधी कोणाला त्रास देत नाही, त्यामुळे आम्हाला आमच्या हिंदुत्वाचं रक्षण करण्याची गरज नाही. आमचं हिंदुत्व तेव्हाही सुरक्षित आहे, आजही आणि भविष्यातही असेल. हिंदुत्व सगळ्यांना घेऊन पुढे चाललंय. शिवसेनेचं हिंदुत्व उभ्या महाराष्ट्रातल्या 18 प्रकार जाती जमात सगळ्यांना घेऊन पुढे चाललेलं आहे, हे लक्षात घ्या. त्या रामगिरी महाराजांविषयी मला एक विशेष सांगायचंय. खरं तर त्यांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे. हे राजकारण इतक्या खालच्या थराला गेलेलं आहे. आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी यांना माणसाच्या जीवाची, हाडामासाच्या माणसाच्या जीवाची काहीही पर्वा नाही. एखाद्या माणसाला आणणं, त्याला बाहेर नेणं, त्याला गायब करून टाकणं यांच्यासाठी खूप सोपं आहे. आणि ह्यातून आपल्या राजकीय पोळ्या कशा भाजल्या जातील, कशा प्रकारे पोलरायझेशन केलं जाईल. खरंच त्यांना संरक्षण द्या. Z+ सिक्युरिटी दिली तरी चालेल, पण त्या रामगिरी महाराजांना संरक्षण देऊन ठेवा. कारण हेच करते, हेच करविते, हेच घडवते आणि हेच सगळं
माझा रोग तुम्हाला समजू शकतो. खरंच ते रामगिरी महाराजांना संरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या ज्या काही त्यांची ती वक्तव्य आहेत त्याचा समाचार घ्यायचा आहे तो कोर्ट घेईल. त्यांना काही ती कायदेशीर शिक्षा व्हायची असेल ती कोर्ट करेल. पण या सगळ्या प्रकारातून कोणीतरी आपला राजकीय पोळ्या भाजण्याचा कार्यक्रम जर करणार असेल त्यासाठी त्यांना Z+ सिक्युरिटी द्या. आपटेसारखा माणूस 10 दिवस मिळत नाही. या सगळ्या गोष्टींचा कुठतरी काहीतरी विचार करा. जिथे पंतप्रधान माफी मागतात असा माणूस 10 दिवस लागू शकतो. पंतप्रधानांना ज्या गोष्टीसाठी गिल्टी म्हणून अपॉलॉजी दाखवावी लागते तो माणूस 10 दिवस सापडत नाही. मग ते बरोबर आहे. मग एखादा म्हात्रे असता, एखादा पाटील असता, एखादा देशमुख असता, एखादा कांबळे असता तो बरोबर भेटला असता. पण हा आपटे आमचा भेटला नाही. अनेक राज आहेत, छुपे राज आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे आपटे भेटला नाही. असो, यांचे हिंदुत्वाचे कार्ड आम्हाला चांगले माहिती आहेत. शिवसेना या सगळ्यांच्या पलीकडे गेलेली आहे. जाती, धर्म, पंथ, प्रांत या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्राचा विकास कसा होईल सगळ्यांना सोबत घेऊन, ओबीसी असेल, मराठा असेल, वंजारी असेल, माळी असेल, लोहार असेल, चांभार असेल, सगळ्या जाती, धर्म, पंथांना घेऊन शिवसेना पुढे गेलेली आहे. ख्रिश्चन असो, बौद्ध असो, हिंदू असो, मुस्लिम असो, जैन असो, कोणी असो, पारशी, शीख, ईसाई कोणी असो, शिवसेनेसोबत जो उभा तो छत्रपती शिवरायांचा मावळा असं करून आपण पुढे जात आहोत. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, या सगळ्यापासून स्वतःला वाचवा आणि आपली डोकी आपल्या शरीराचा वापर कोणाला करून घेऊ देऊ नका. त्यांच्या दंगलींसाठी आपण ऑब्जेक्ट नाही आहोत कापून घेण्यासाठी स्वतःला. यांच्या मुलांना पाठवा ह्यांनी दंगलींमध्ये, यांच्या मुलांना पाठवा यांनी स्वतःला कापून घेण्यामध्ये, यांची मुलं परदेशांमध्ये आणि आपण आहोत नारे ठोकण्यामध्ये. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.